लेन्स पुस्तक पाठीमागचे हा थोडं. नमस्कार, मी बालाजी अमोल पाटील. हा. काय नेमकं आज आंदोलनाची दिशा काय आहे, रिस्पॉन्स काय म्हणतोय किंवा याच्या पुढे काय नेमका भूमिका असते? नमस्कार, मी अमोल पाटील. मागच्या 8 दिवसापासून आपण गोकुळ शुगरच्या विरोधात थकीत ऊस बिलासाठी आंदोलन करतोय. आंदोलनाचा आजचा 8वा दिवस आहे आणि या 8 दिवसामध्ये आपण सन्मान्य जिल्हाधिकारी साहेब सोबत प्रांत चव्हाण साहेब आणि त्यानंतर तहसीलदार जमदाडे साहेब यांच्यासोबत प्रशासकीय स्तरावरती आमची चर्चा आणि बैठका झाल्या. आतापर्यंत सन्मान्य आमदार कैलासदादा पाटील, त्यानंतर उमरगा लोहारेचे जे आमदार आहेत, प्रवीण स्वामी सर, काँग्रेस पक्षाच्या ज्या खासदार आहेत, सन्मान्य प्रणितीताई शिंदे, याच तिघांनी या ठिकाणी आंदोलन स्थळाला भेट दिलेली आहे. पण स्थानिकचे असतील किंवा धाराशिव जिल्ह्यातले सत्ताधारी जे आहेत त्यातलं कुणी या ठिकाणी आलेलं नाही आणि शेतकऱ्यांना अपेक्षा आहे की सत्ताधारी लोकप्रतिनिधींनी या ठिकाणी यावं, प्रशासनावर दबाव वाढवावा आणि शेतकऱ्यांचे पैसे त्यांच्या खात्यावर टाकण्यास मदत करावी, एवढंच माफक अपेक्षित आहे आम्हाला. आंदोलनाचे पुढच्या नेमके आता तर पैसे तुमचे मिळाले नाही, तर आंदोलनाच्या पुढच्या दिशा काय असते? आता पुढच्या दिशा जे आहे ते उग्र स्वरूपाचं आंदोलन केल्याशिवाय या सरकारला जाग येणार नाही. कारण सरकार आम्हाला आरआरसी वर बोलवून करतं. या अगोदरच्या 2 साखर कारखान्याचा आम्हाला अनुभव आहे. आरआरसी केल्यानंतर 10 वर्षानं पैसे मिळाले, तर 10 वर्ष आम्ही बसायचं का? आम्ही काय मरायचं का? त्यापेक्षा तिथं मरणार आहे ते इथं मरू. तुम्हाला घालायचे ते तर गोळ्या घाला, तिथं मी उपाशीच मरणार आहे, फाशी घेऊन मरणार आहे, ते इथं आम्हाला तडफडून गेलं तर आम्हाला काय त्याचं हे वाटणार नाही. आज जे आंदोलन चालू आहे, काय सांगाल या आंदोलनाच्या संदर्भात? किंवा प्रशासन तुमच्याकडं कोणती असे प्रस्ताव देत का? प्रशासनाकडून आणखीन एकही आले नाही. आम्ही 25 तारखेपासून आज 1 तारीख आहे. 1 तारखेला आज 8वा दिवस आहे. प्रशासनाकडून आम्हाला काहीच माहिती नाही, बिलकुल माहिती नाही. आम्ही आंदोलनाचा आज 8वा दिवस आहे आणि आम्ही इथून 2800 जी भाव त्यांनी डिक्लेअर केला दत्ता शिंदे, ते पैसे भेटल्याशिवाय, आम्ही उसाचं बिल भेटल्याशिवाय तो हलणार नाही. आणि ह्याच्यानंतर आमचं उग्र आंदोलन राहील. 4 तारखेला आम्ही नग्न आंदोलन साखर आयुक्त करे इथं जिल्हा परिषद तो साखर आयुक्त पर्यंत आम्ही नग्न आंदोलन करणार आहे विथ. त्यानंतर आम्ही जनावर, म्हशी, शेळ्या, सगळे जनावर घेऊन शेतकरी इथं आंदोलनाला हजर राहतील. 4 तारखेला नग्न आंदोलन आहे साखर आयुक्त पर्यंत. नेमकं बिल अडकल्यामुळे शेतकऱ्यांची परिस्थिती काय राहिली? परिस्थिती एकदम बिकट आहे. लग्न मोडलेले आहेत पोरांचे, मुली तयार झाले, त्या पोराचं लग्न मोडलं, ते जिंदगीवर पैसा नाही रुपया. त्यांचे 2 पोराचे लोकं राजेंद्र रुपनूर बोळेगावतात, त्याच्या मुलाचं लग्न मोडलेलं आहे पैसा नसल्यामुळं. त्याचं बिल आहे 150 टनाचं बिल आहे दत्ता शिंदे गोकुळ शिंदेकडे. अजूनपर्यंत 7 महिने झाले 1 रुपया बिल दिलेला नाही. आणि ह्याच्यानंतर आमचं जी शेतकरी संघटना आहे सोबत त्यांच्या, आणि त्याच्यानंतर शेतकरी एकजुटीचा आम्ही लास्ट पर्यंत एकजूटच राहणार आणि पैसे अकाउंटला पडल्याशिवाय आम्ही इथून हलणार नाही. कुठले तुम्ही? सराटी, तालुका तुळजापूर, जिल्हा धाराशिव. नाव काय? विक्रम सुधाकर घोडके. बरं, नेमकं किती ऊस गेले आणि किती दिवसापासून आंदोलन करायला? माझं मशनीवरती ऊस गेलाय, 60 टन ऊस गेलाय. आज 6-7 महिने झालं 1 रुपया बी दिला नाही त्याने. मग कोण आलता तुमच्याकडे ऊस दे म्हणून? दत्ता शिंदे गेल्या वर्षी पण घातलं होतं 24-25 मध्ये. असंच तक्रार करून बिल घेतलो. मग नंतर मग गेल्या वर्षी तक्रार होत असताना तुम्ही परत त्याच कारखान्याला ऊस दिला म्हणल्यानंतर? नाही, त्याने दत्ता शिंदेने डायरेक्ट संपर्क साधला. म्हणला काटा पेमेंट, तुमचं बिल काटा पेमेंट देतो, तुम्ही ऊस द्या, सराटीच्या शेतकऱ्यांनी बिल द्या म्हणलं. 4 महिने परत मध्ये मध्ये कशाला बोलायला हवं? बोलू दे. मग परत 1-2 शेतकऱ्यांचे 1-2 गाड्या काटा पेमेंट केले. मग आम्ही पण बिल काटा पेमेंट व्हायला म्हणल्यावर 2000 काटा पेमेंट केले गाडीचे. मग आम्ही पण ऊस दिलो. आमच्या गाडीसोबत काय बिलच आलं नाही म्हणलं. पण नंतर काय केलं, तारीख दिलं, तारखेवर तारीख दिलं. कोण दिलं तारीख? दत्ता शिंदे. पहिला म्हणला जानेवारीच्या 15 पर्यंत, डिसेंबर एंडिंग पर्यंत बिल जमा करतो म्हणलं. जानेवारीची 15 गेली, परत फेब्रुवारीची 15 दिला, फेब्रुवारीची बी तारीख गेली. नंतर तर कारखान्यावर कोणाला संपर्क गाठलो, शिल्पा सहित दिले नाहीत. आता सध्याला कारखान्यावर त्यांचं कोणी नाही काय? कोणीच नाही कारखान्यावरती. मग ही बी फोन वगैरे उचलत नाही? फोनच उचलत नाही.
याच्या पाठीमागं काय राजकारण असेल असं वाटतंय तुम्हाला? राजकारण काय, नुसता भाजपवाल्याचा हात आहे. ते भाजपचा पक्षाचा माणूस आहे तो. भाजपच्या पक्षाचे माणसाच्या सोबत राहतो तो. त्याच्यामुळं असं म्हणजे बिल अडवणूक हा शेतकऱ्याची फसवणूक करायला तो.